नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच भाजपनं मोठी चाल खेळली आहे. ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही तिथे संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपनं 17 जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. महायुतीत पालकमंत्री पदावरून तीव्र नाराजी आहे. त्यातच आता भाजपनं संपर्क प्रमुख हे नवच पद निर्माण केलंय. मात्र ही चाल मित्रपक्षांसाठी धोक्याची घंटा समजली जाते. संपर्क मंत्र्यांची नियुक्ती करून अप्रत्यक्षपणे भाजपनं मित्रपक्षांच्या पालकमंत्री पदावरतीच दबाव कसा निर्माण करता येईल याची काळजी घेतल्याची चर्चा केल्याची माहिती आहे. 17 जिल्ह्यामध्ये आम्ही आज संपर्क मंत्री जाहीर केले आहे आणि ही शिवसेनेलाही मुभा आहे, ही अजित पवार साहेबांनाही मुभा आहे. जे महाराष्ट्र जनतेला जो सरकारकडून न्याय द्यायचा आहे तो आमचे संपर्क मंत्री येतील. महिन्यातनं दोनदा संपर्क मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये प्रवास करतील आणि त्या भागातल्या जनतेला त्या भागातल्या कार्यकर्त्यांची कामं हे संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करतील. तर एकंदरीतच आपण पाहतोय महत्त्वाची बातमी आहे. भाजपने चाल खेळली आहे मित्रपक्षांनाच, त्यामुळे धोका निर्माण होईल का असं बोललं जात आहे. ठाण्याचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे, तर आता भाजप संपर्क प्रमुख असणार आहेत गणेश नाईक. खरं तर गणेश नाईकांनाही ठाण्याचं पालकमंत्री पद हवं होतं, तशी त्यांनी इच्छाही बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांची नियुक्ती झाली आहे. तर पालकमंत्री बीडचे आहेत अजित पवार. भाजप संपर्क प्रमुख नेमण्यात आले आहेत पंकजा मुंडे. पंकजा मुंडेंनाही बीडचं पालकमंत्री पद हवं होतं. शिवाय त्यानंतर आपण पाहतोय पुण्याचे पालकमंत्री अजित पवारच आहे. मात्र भाजप संपर्क प्रमुख म्हणून चंद्रकांत पाटील यांची याच ठिकाणी निवडणूक करण्यात आलेली आहे. तर रत्नागिरीमध्ये पालकमंत्री आहेत उदय सामंत. भाजप संपर्क प्रमुख आता असणार आहेत आशिष शेलार. यानंतर वळूयात संभाजीनगरकडे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट. आता संपर्क प्रमुख असणार आहेत भाजपचे अतुल सावे. मित्रपक्षांचे पालकमंत्री ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी भाजपनं संपर्क प्रमुख नेमले आहेत. म्हणून आता इतर मंत्र्यांवरती पालकमंत्र्यांवरती भाजप नजर ठेवणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. नेमकं यावरती आता मित्रपक्ष काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी राज ठाकरेंच्या संदर्भात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे पंढरपूर दौऱ्यावरती आहेत. 7 फेब्रुवारीला पंढरपूरमध्ये ते येणार असल्याचं कळत आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनीच स्वतः ही माहिती दिली आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार असल्याचं कळत आहे. 7 फेब्रुवारीला राज ठाकरे पंढरपूरचा दौरा करणार आहेत. या महत्त्वाच्या सविस्तर अशा राजकीय बातम्यांनंतर आता राज्यभरात इतरही घडामोडी घडत आहेत. त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून. पुण्यात हत्तीवरून काढलेली मिरवणूक आमदार शंकर मांडेकरांच्या कार्यकर्त्यांना चांगलीच होती आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मिरवणुकीच्या संयोजकांवरती गुन्हा दाखल झालाय. तर हत्ती देणाऱ्या सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय. पैसे दुप्पट करून मिळण्याच्या आमिषाला बळी पडत बँक मॅनेजरनं विविध खात्यांमधून 5 कोटी काढलेत. भंडारच्या तुमसरमधील ॲक्सिस बँकेत ही घटना घडली आहे. या प्रकरणी मॅनेजरसह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दिल्ली, रायपूर आणि गोंदियातील लोकांचा यात समावेश असल्याची माहिती आहे. नंदुरबारमधील आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपताना काही दिसत नाहीत. तोरणमाळ जवळच्या केलापानी गावाला रस्ता नसल्यामुळे गर्भवती महिलेची घरीच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू झालाय. तर महिलेची प्रकृती बिघडल्यानं बांबूंची झोळी करून तिला 15 किलोमीटरचा प्रवास करून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जालन्यात पोलिसांनी तब्बल 87 लाखांचा अवैध गुटखा नष्ट केलाय. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 2 गुन्ह्यांतील जप्त केलेला गुटखा पोलीस मोटार वाहन विभागाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नष्ट करण्यात आला.
दर्जेदार कोल्हापुरी गुळ निर्मितीसाठी भेसळमुक्त गुळ तयार करणं काळाची गरज असल्याचं डॉक्टर अशोक पिसाळ म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून गुळ भेसळीच्या तक्रारी येत आहेत आणि म्हणून कोल्हापुरी गुळाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये म्हणूनच त्यांनी काळजी घेण्याचं वक्तव्य केलंय. पुण्यात मनसेच्या कसबा विभागाच्या वतीनं शिवाजी महाराज रस्त्यावरती 20 ते 25 ड्रेनेज चेंबर्स खचलेत. त्यामुळेच रस्त्याची चाळण झाल्यानं त्याविरुद्ध गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं. ड्रेनेज चेंबर्स दुरुस्ती न झाल्यास भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेनं दिलाय. हळूहळू गाड्या बघा जरा. पीक कर्जासाठी लावण्यात आलेल्या सिबिलच्या अटीमुळे बुलढाण्यातील जवळपास सर्व शेतकरी हे पीक कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अट सरकारनं तात्काळ रद्द करावी अशी मागणी मनसेचे नेते अमोल रिंढेंनी केली आहे. असं न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही रिंढेंनी दिलाय. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेतून अनुदानावरती पंप बसवले जातात. मात्र ते नादुरुस्त झाल्यावरती संबंधित कंपनी दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. सौर पंप दुरुस्त होत नसल्यानं मात्र पिकांच्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. मुंबई गोवा महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे. एकूण 12 टप्प्यांमध्ये हा महामार्ग विकसित होत असून 3 टप्पे वगळता इतर ठिकाणचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय टळणार आहे. नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे या ट्रेनचे तब्बल 12 कोच कमी करून ही गाडी 8 कोचची चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसा प्रस्ताव सुद्धा रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलाय. 5 महिने होऊन सुद्धा प्रवासी 50%ही मिळत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. नवीन कर प्रणालीमुळे निर्माण झालेला संभ्रम, कराची थकबाकी, न्यायप्रविष्ट प्रकरणं अशा अनेक कारणांमुळे मालमत्ता कर वसुलीचं मोठं आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. मालमत्ता कराची थकबाकी 22,565 कोटींपेक्षाही जास्त आहे आणि म्हणून थकबाकी वसुलीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागलाय. केंद्राने सुरू केलेल्या ई-श्रम पोर्टलवरती 30 कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी नोंदणी केल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली आहे. विविध सामाजिक सुरक्षा कल्याणकारी योजनांचं एकत्रीकरण या पोर्टलवरती झालं असून अनेकांना या पोर्टलमधून फायदे मिळण्याचंही करंदलाजे यांनी सांगितलंय. केंद्र सरकारनं कर्करोग आणि इतर गंभीर आजारांसाठी औषध आयात शुल्क माफ केलंय. जवळपास 36 कर्करोगांच्या औषधांवरील आयात कर हा माफ झाल्यानं रुग्णांना दिलासा मिळालाय. औषधांवरील कर माफ केल्यानं रुग्णांना कमी किमतीत औषधं उपलब्ध होणार आहेत. औषधांवरील किमती कमी झाल्यामुळे अनेक रुग्णांना याचा खूप मोठा फायदा होईल. पिंपरीत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सन 2024 मधील सर्व स्वच्छ सर्वेक्षण या महिन्यात होणार आहे. या अनुषंगानेच पिंपरी चिंचवड महापालिका सतर्क झाली आहे. सफाई कर्मचारी आणि कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुकेश अंबानींनी भारतात 5 वर्षांपासून बंद असलेला चीनी ब्रँड रिलॉन्च केलाय. चीनमधील आघाडीची कंपनी शिन भारतात रिलायन्सच्या मदतीनं परतली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडनं गेल्या वर्षीच शिन या कंपनीसह भागीदारी केली होती. रिलायन्सनं त्याचमुळे भारतात बंदी असलेला ब्रँड परत आणलाय. मंदिर महासंघानं तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करा अशी मागणी केली आहे. मात्र मंदिर महासंघाच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळानं विरोध केलेला आहे. कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेऊ अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी दिली आहे.
अमरावतीमध्ये नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षातील विद्यार्थ्याच्या परीक्षेला आज सुरुवात झाली आहे। ही विद्यार्थ्याची पहिली अंतर्गत परीक्षा असून जवळपास 100 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। येत्या 9 फेब्रुवारीला ही परीक्षा संपणार आहे। पुण्यातून एक मोठी अपडेट समोर येते। बिबडेवाडीतील वाहन तोडफोड प्रकरणी पुणे पोलिसांकडून 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे। 6 तासांच्या आतच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। येरवडा परिसरातून या तिघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। दरम्यान वाहनांची तोडफोड केली तर कंबरड मोडू असा इशारा पोलिसांनी दिलाय। तर ज्या बिबडेवाडीतून आरोपींनी तोडफोड केली होती तिथूनच पोलिसांनी त्या आरोपींची वरात काढली आहे। पोलिसांनी 6 तासांमध्येच आरोपींना बेड्या ठोकल्यात, त्यांची वरात सुद्धा काढली आहे। म्हणून आता तरी बिबडेवाडीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची या संपूर्ण तणावातून सुटका होते का पाहावं लागणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय, बिबडेवाडी पुण्यातली ही दृश्य आहे, ज्या भागामध्ये हे तीनही आरोपी गोंधळ घालत होते, वाहनांची तोडफोड करत होते। त्याच भागामध्ये त्यांची वरात काढण्यात आली आहे। त्या सगळ्या नागरिकांसमोरून ही वरात काढली गेली आहे, गाड्या फोडल्या। त्यामुळे अशी अद्दल पोलिसांनी आता घडवली आहे। शिवाय आता यापुढे जर गाड्या फोडल्या तर कंबरड मोडू असा थेट इशाराच पोलिसांनी या तिन्ही आरोपींना दिलाय। अगदी 6 तासांत आरोपींना जेरबंद केल्यानं आता पोलिसांचं कौतुक सुद्धा बिबडेवाडीचे नागरिक करतायत। ही दोन दृश्य आपण पाहतोय, बिबडेवाडीमध्ये कशा प्रकारे गाड्या फोडल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर जिथे गाडी फोडली तिथेच आरोपींची कशी वरात काढण्यात आली। ही दोन्ही दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। यामध्ये रस्त्याच्या कडेला त्या भागामध्ये छोटे छोटे रस्ते असल्यामुळं बरेचशा 2 व्हीलर टेम्पोज रात्रीच्या वेळी पार्क केलेले असतात आणि ह्या तिन्ही इस्मांनी कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी वाहनांची मोडतोड केलेली आहे। या तिन्ही आरोपींना पुणे ग्रामीण मधील बेल्ला तालुक्यातील पाबे या गावातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे। यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। लाडकी बहीण योजनेच्या निकषांच्या आधारावरतीच आता लाडकींचे अर्ज पुन्हा तपासले जात आहेत। गेल्या महिन्यातच फेरपडताळणीत अनेक लाडक्या अपात्र ठरल्यानंतर आता पुढच्या चौकशीसाठी अंगणवाडी सेविका थेट तुमच्या दारीच येणार आहेत। पाहुयात या संदर्भातलाच हा स्पेशल रिपोर्ट। 4 चाकीवाल्या लाडकीचा हप्ता बंद, अंगणवाडी सेविका लाडकींची चौकशी करणार, कारवाली लाडकी आता यादीतून बाद होणार। महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत लाखोंच्या संख्येनं नियमबाह्य लाडक्या बहिणींनी घुसखोरी केल्याचं उघड झालं। त्यामुळे आता अशा लाडकींचा थेट घरी जाऊन पंचनामा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। त्यामुळे आता थेट अंगणवाडी सेविकाच लाडकीच्या घरी धडक देणार आहेत। महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन 4 चाकी वाहन आहे की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। तसंच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेली आहे। ही यादी घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी दिले आहेत। या योजनेची अंमलबजावणी झाली, त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही। परंतु त्यातली जी एक अट आहे की 4 चाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण। जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते। तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत। ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे। ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही, ही पूर्वीचीच अट आहे। ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत। लाडकी बहीण योजनेसाठी नेमके काय निकष आहेत पाहूया। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं, कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा, 4 चाकी गाडी असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील, संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा,
लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65च्या दरम्यान असावं. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पडताळणी न करता लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला होता का? आणि आता जेव्हा सरकारी तिजोरीवर ताण वाढलाय तेव्हा सरकारला जाग आलीये का? असे प्रश्न विरोधकांसह लाडक्या बहिणीही विचारतायत. तुर्तास आता या चारचाकीच्या चालणीत किती लाडक्या दोडक्या होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.